शिवसेना पक्षातर्फे दापोली विधानसभा मतदारसंघात खेड येथे उपनेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनात मुस्लिम समाजाचा महामेळावा घेण्यात आला। यावेळी महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार उपस्थित मुस्लिम बांधवांनी केला। सौ श्रेया योगेश कदम यांनीही महिलांना मार्गदर्शन यावेळी केले। रामदास कदम यांच्यावर प्रेम करणारे असंख्य मुस्लिम नेते या सभेला उपस्थित होते। यावेळी सिकंदर जसनाईक, मनसूर नाडकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते। सभेला मार्गदर्शन करताना रामदास कदम यांनी महाराष्ट्रात पहिला मुस्लिम सभापती रामदास कदम यांनी महाराष्ट्रात आणला अशी गर्जना केल्यानंतर उपस्थितांनी त्यांच्या कार्याला प्रतिसाद देत टाळ्यांचा वर्षाव केला। यावेळी खेडमधील मुस्लिम समाज रामदास कदम यांच्या सोबत असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। यावेळी रामदास कदम काय म्हणाले पाहूयात। पहिल्यांदा माझ्या सगळ्या भगिनीला मी साष्टांग नमस्कार करतो। इतक्या मोठ्या संख्येवर खरं तर आमची मुस्लिम पुढे आहे मला माहिती नाही, मी आला तिथे ज्यावेळेला खेड तालुक्याचा मुस्लिम समाजाचा अल्पसंख्याक समाजाचा मेळावा घ्यायचा असा आम्ही बसलो होतो। त्याच्यामध्ये आताचे आपले कॅबिनेट मंत्री आपले जे आहेत योगदान आम्हाला वाटत नाही, आज योग्य आहे त्याच्याकडे वाईट नक्की वाटत मी तर महामंत्री वाटत वसीबाई कृष्ण त्यावेळेला संघाने सगळ्यांनी शंका निर्माण केली। आता म्हणजे खेडमध्ये आपला मुस्लिम समाज थोडा आहे, आपण लहानचा हॉल घेऊया, कुठला हॉल सरकारी हॉल हे 200-250 लोक बसतात, तो सरकारी हॉल सगळ्यांनी नक्की केला। मी म्हटलं अजिबात नाही, मला मान्य नाही, तुम्ही मोठा हॉल घ्या, रामदास कदमसाठी योगेश कदमसाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आल्याशिवाय राहणार नाही हा माझ्या बाहेरून विश्वास व्यक्त केला। मग मला सांगितलं नाही आपल्या मुस्लिम भगिनी येत नाही, शक्यतो सभेला कधी येत नाही मुस्लिम भगिनी, मला सांगितलं दोनला आता पण येत नसतील, पण आता त्या फक्त मुस्लिम भगिनी नाही, आता त्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या भगिनी आहेत। आता मोठ्या संख्येने आपल्या योगदानाला आशीर्वाद देण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही हा देखील विश्वास व्यक्त केला। आणि मनसूरबाई तुम्ही दोघे मी पण जॅकेट घेतला नाही, मी पण आज जॅकेट नाही घेतला, या दोघांनी एक पण घेतला। तुमच्या सगळ्यांच्या वतीनं तुमचे दोघांचे माझ्या बांधवांनो मी एवढं सांगेन, हत्या करण्याला ऐका लागत नाही। रामदास कदमला माझा खेड तालुका 2 माह 10 दिवस 2 माह 10 वर्ष असा ओळखत नाही। रामदास कदमला खेड तालुका 40 वर्षापासून ओळखतो आहे। तो रामदास कदमच्या कृपा तुम्हाला दाखवायची आवश्यकता नाही। मागच्या वेळेला या कृपाची मी कंप्लेंट केली होती पोलीस स्टेशनला, मी तक्रार केली होती की या ज्या कृपा दाखवल्या जातात त्या जोडून मोडून तोडून ऍडजस्ट करून जसा त्याला हव्या तशा बनवून त्या दिल्या जात आहेत। मी मागच्या निवडणुकीला कंप्लेंट केली होती। याच्या पाठीमागे कोण होता? घोष नजीब होता। आज त्याची बहीण सगळ्यांना आवडती ना, प्रतिभा मुसा, सगळ्या म्हणून ती येऊ नका बघ ती ताई हात घेतला, ताई नाव घेत आहे, किती मला माहिती असेल, पण ताई बाकी मी राज्याचा गृहराज्यमंत्री होतो, मी पोलीस खात्यात चालवलो आहे, तेव्हा कुठं काय होतं सगळ्या बातम्या रामदास कदमपर्यंत येत असतात। मी एवढं सांगतोय, आज तुम्ही आमच्या भगिनीला अडवण्याचा प्रयत्न केला, भविष्यात असा प्रयत्न झाला तर पोलीसमध्ये मी डाकमध्ये दिल्याशिवाय राहणार नाही, आज इशारा देतो। अरे तुम्ही किती दोन आणणार आहात, आता तुम्ही रस्त्यावर, पण जेव्हा माझ्या भगिनी मतदारात जातील ना, तिथं तू येणार रस्ता आणवायला, तिथं माझ्या भगिनी 2 नंबरचं बटन बघतील योगदानाचं आणि तिथंच बटन लावणार आहे आणि
आता लोक सुशिक्षित झाले, पहिली गोष्ट वेगळी होती, पण आता लोक शिकलेले आहे, आता सुशिक्षित आहे. आता या अशा विभागावर विश्वास ठेवत नाही, त्या बनवल्या जातात, त्या मॅनेज केल्या जातात आणि दाखवल्या जातात. आणि रामदास कदमला दुनिया बघतो. एक तुम्हाला लहानचं उदाहरण देतो. आज माझा जाफर सुबे नाही आमच्यामध्ये, जाफर सुबे आज माझ्या आपल्यामध्ये नाही. आज सवणाचा माझा उपसभापती होता, उपसभापती मी त्याला बनवला होता. एकदा आम्ही मुंबईला सोबत गेलो आणि हिंदू मुस्लिम दंगल चालू झाले त्यामध्ये. आता मी कळलं काय, जाफर माझ्यासोबत त्याला एकटा पाठवू कसा, एकटा पाठवू कसा मी जाफरला माझ्या घरी घेऊन गेलो. तिथं एक समाजाची ॲम्ब्युलन्स मावळली, कारण शिवसेनेची ॲम्ब्युलन्स असली तर आणखी अडचण झाली. म्हणून असं पाहिजे एका समाजाची गुजराती समाजाची एक ॲम्ब्युलन्स मावळली. त्या ॲम्ब्युलन्समध्ये मी जाफरला झोपवला, तेव्हा म्हणतो झोप पेशंटमध्ये, आणि जाफरला झोपून मी जाफरला डोंगरीमध्ये त्याच्या घरी पोहोचवला. हा रामदास कदम आहे. अरे कसल्याची बात सांगा तुम्ही, कसल्याची बातमी दाखवत आहे रामदास कदमच्या. अरे आता महाराष्ट्रामध्ये कधी नव्हता तो इतिहास रामदास कदमनी खेळला घडवला आहे. होय, माझा सिकंदर येत नाही, पहिला मुस्लिम सभापती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बनवला. पहिला मुस्लिम सभापती. माझा सिकंदर येत नाही, पहिला मुस्लिम सभापती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बनवला. पहिला मुस्लिम सभापती. माझा म्हणतो नंतर मुस्लिम उपसभापती माझी अर्विताई, डॉक्टर अर्विताई काय ताईला हात दाखव सगळ्यांना. ही माझ्या अर्विताईला पहिली मुस्लिम महिला सभापती रामदास कदम बनवली. रामदास कदम बनवली. अरे तुम्ही कसल्या ऍक्टिव्ह दाखवत आहे. आणि कोण खेळची नगराध्यक्ष, काही लोकांचं म्हणणं होतं आम्ही मुस्लिम नगराध्यक्ष बसू देणार नाही. मी म्हटलं कसा बसू देत नाही तेच करतो आम्ही. आणि गैरसमजावर अरे काय कर काय माझी ही काय काही माझी गैरसमजावर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिली नगराध्यक्ष गैरसमजावर रामदास कदमनी केली. होय, तुम्ही कसल्या ह्या टिपा दाखवत आहे, कसल्या टिपा दाखवत. माझी मुसरत पटेल माझी बहीण मला छोटी, तिला उपनिर्देश केला घेतला, तिला उपनिर्देश केला. हा समाज, हा मुस्लिम समाजाचा समाज महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून फक्त एकट्या रामदास कदमनी दिला आहे, फक्त रामदास कदमनी दिला आहे. कसल्या टिपा दाखवत आहे तुम्ही, कसल्या टिपा दाखवत आहे. म्हणून या सगळ्या बांधवांना एवढं सांगेन, तुमचा मी अत्यंत आभार आहे. आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून विरोधकांना शपथ दाखवली, तुम्ही किती टिपा दाखवल्या, त्या टिपावरती आमचा विश्वास नाही, रामदास कदम यांच्यावरती आमचा विश्वास आहे. हे आपल्या दाखवलेलं आहे. खूप तुमचा आभार आहे. आणि हा सगळ्या याला तुम्ही आला तर अरे बाबा सभा मंदिर काढण्यासाठी हातामध्ये पेट्रोलचा कॅन घेऊन सगळ्यात कोण संघ बाबा तर विचार ना कोण होता सांगतील तुम्ही तर त्याचे साक्षी आहात. मुस्लिम मुलींनी हिंदू मुलाचे लग्न केलं म्हणून त्या मुस्लिम मुलीची अख्ख्या बाजारपेठेतून निवडणूक काढली. हाच होता ना तो, हा होता ना विसरला सगळं. आणि आता ही कोणती ताई लोक पहिल्यांदा आढळते जाऊन सांगते काय बाबा हा मी आपलं एवढं सांगितलं तुझ्याकडे मला होऊ शकत नाही. याला मी मोठा केला, याला याचा राष्ट्रीय भाग रामदास कदम ऐकले आहे, त्यांनी मला सोडून गेला. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर घुसून हा श्रेय करून गेला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.